आपण पाहताय महाधुरळा। कृषीप्रधान भारताच्या प्रगतीसाठी गतिमान पाऊल भीमा कृषी। विचार नवीन शेतीचा, शेती विषयक नवनवीन तंत्रज्ञानाचा, अत्याधुनिक शेती अवजार, बी बियाणं, खत, कीटकनाशक सर्व काही एकाच ठिकाणी। पशुपालन, कुक्कुटपालन, कृषी व्यवस्थापन आणि सिंचन, शेतकऱ्यांच्या समृद्धीचा विधायक विचार, कृषीपूरक व्यवसायाचं परिपूर्ण मार्गदर्शन। खासदार धनंजय महाडिक यांच्या विचारातून साकारलेलं पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठं कृषी आणि पशु प्रदर्शन, 400हून अधिक कंपन्यांचा सहभाग, तसंच भीमा कृषी पुरस्कार, महिला बचत गटांचे विविध स्टॉल्स, विविध जातींच्या पशुपक्ष्यांचं प्रदर्शन। भीमा कृषी आणि पशु प्रदर्शन दिनांक 6 ते 9 फेब्रुवारी 2026, मेरी वेदर ग्राउंड, कसबा बावडा, कोल्हापूर। नमस्कार, महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय। कोल्हापूर जिल्हा परिषदेचा महाधुरळा, प्रचाराचा महाधुरळा आता उडू लागलेला आहे। 2 दिवसात आणखी हा धुरळा मोठ्या प्रमाणात उडेल, कारण प्रचाराला अतिशय कमी दिवस आहेत। त्यामुळे कमी दिवसात अधिकाधिक मतदारांच्या पर्यंत पोहोचण्याचं प्रचंड मोठं आव्हान उमेदवारांच्या समोर आहे। त्यामुळे क्षण आणि क्षण सध्या प्रचाराचा जोरात पायाला भिंगरी बांधून सगळ्यांनी प्रचार सुरू केलाय। आज आपण पाहणार आहोत पाचगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार विराज पाटील यांच्या एकूण प्रचार, त्यांचा परिचय। विराज पाटील गेले 15 ते 20 वर्षे राजकारणात आहेत, समाजकारणात आहेत। अतिशय चांगलं काम शिवसेनेच्या वतीनं त्यांचं सुरू आहे। पाचगाव जिल्हा परिषद मतदारसंघात अनेक वर्षे ते तयारी करत आहेत, पण 2 वेळा इथं राखीव पडल्यामुळे त्यांना उभारता आलं नाही। पण कळंबा जिल्हा परिषद काठाव पराभव त्यांचा झालेला आहे यापूर्वीच्या लढाईत। त्यामुळे आता अनेक वर्षे जे काय काम त्यांनी केलं आहे, त्या कामाच्या जोरावर ते आता लोकांच्या समोर मतं मागण्यासाठी जात आहेत। विराज पाटील हा खरं तर सर्वसामान्य कार्यकर्ता, लोकांच्यासाठी धडपडणारा तळागाळातला हा कार्यकर्ता, 24 तास उपलब्ध असणारा आणि लोकांच्या हिताचं काम करणारा, त्यांच्या अन्यायाविरुद्ध लढणारा हा कार्यकर्ता। खरं तर या मतदारसंघातल्या सर्व प्रलंबित प्रश्नासाठी गेले अनेक वर्षे विराज पाटील यांचा लढा सुरू आहे। सगळ्यात मोठा लढा त्यांचा होता तो पाणी प्रश्नासाठी। पाचगावचा पाणी प्रश्न मिटावा म्हणून मोठं आंदोलन त्यांनी केलं आणि त्याला काही प्रमाणात यश आलं। त्यामुळं अनेक वर्षे पाणी असू दे, कचरा असू दे, ड्रेनेज असू दे, रस्ते असू दे, या सगळ्या प्रश्नासाठी अनेक वर्षे नुसतं धडपडणारा नव्हे तर रस्त्यावर उतरणारा, आंदोलन करणारा कार्यकर्ता म्हणून विराज पाटील यांचं नाव आहे। आणि या आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी अनेक मागण्या मान्य करून घेतलेल्या आहेत। उजळावाडीच्या भुयारीचा मार्ग जो बंद केला त्याच्याविरुद्धचं आंदोलन असू दे, विमानतळाकडे जाणारा जो रस्ता आहे त्याच्याविरुद्धचं आंदोलन असू दे, अनेक आंदोलनात त्यांनी सातत्यानं पाठपुरावा करत, मोरेवाडीचा कचरा प्रश्न असू दे, पाचगावचा पाणी प्रश्न असू दे, प्रत्येक प्रश्नासाठी सातत्यानं धडपडणारा, पाठपुरावा करणारा, रस्त्यावर उतरून आंदोलन करणारा कार्यकर्ता म्हणून विराज पाटील यांचं नाव आहे। या भागातल्या पाणी प्रश्नासाठी 352 कोटींची योजना मंजूर व्हावी म्हणून त्यांनी प्रयत्न केले। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ती योजना मंजुरी झाली, त्यामुळं त्याचंही श्रेय निश्चितपणे शिवसेनेला आहे। 68,000 लोकांना मोफत औषधे देत त्यांनी अतिशय चांगलं काम केलेलं आहे। काही वेळा पाचगावला जेव्हा पाणी नव्हतं तेव्हा जवळजवळ 75 दिवस साधारणतः 17 लाख रुपये स्वतःचे खर्च करून घराघरात पाणी त्यांनी दिलेलं आहे। त्यामुळे काम करून दाखवलेलं आहे आणि आणखी जादा काम करण्यासाठी त्यांना संधी हवी आहे। कोल्हापूर या जिल्हा परिषद पाचगाव जिल्हा परिषद मतदारसंघात, कारण 24 तास उपलब्ध असणारा हा कार्यकर्ता आहे। सत्तेअभावी अनेक प्रश्न रखडलेले आहेत आणि तेच प्रश्न सोडवण्यासाठी ते मैदानात उतरणार, कारण प्रत्येक प्रश्नाचं तड लावण्याचा प्रयत्न त्यांचा नेहमीच असतो। त्यामुळे पाठपुरावा करून अनेक प्रश्न त्यांनी सोडवलेले आहेत। आपण एक चांगला कार्यकर्ता आहे हे त्यांनी आपल्या कार्यातून सिद्ध केलेलं आहे। त्यामुळे आता
याच 15 ते 20 वर्षी जे काय काम केलं, जो संपर्क आहे, जे आंदोलनं केली, त्याच जोरावर आता ते जिल्हा परिषद पाचगावमधून शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मशाल चिन्हावरती आता मतदारांच्या समोर जात आहेत. यापूर्वी ते शिवसेनेत गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत आहे. शिवसेना शाखा प्रमुख, मग उपतालुका प्रमुख, तालुका प्रमुख अशी पदं त्यांची आहेत. जिल्हा प्रमुख स्पर्धेत सुद्धा ते आले, त्यांचं नाव आहे. म्हणजे एकीकडं शिवसेनेचं अतिशय चांगलं काम, दुसरीकडं कार्यकर्ता म्हणून अतिशय चांगलं काम, लोकांशी चांगला संपर्क, या सगळ्या पार्श्वभूमीवर काम करणारा कार्यकर्ता म्हणून विराज पाटील यांची ओळख आहे आणि तीच ओळख त्यांना आता मतदारांच्यापर्यंत पोहोचण्याला मदत होत आहे. त्यामुळे या लढणाऱ्या कार्यकर्त्याला जनतेनं मतदान करावं असं आव्हान त्यांनी केलेलं आहे. त्यांचा दावा आहे की आपण अनेक वर्षे काम केले आणि त्याच कामाच्या जोरावर मतं मागण्यासाठी आम्ही तुमच्या दारात येतोय. कार्यकर्त्याला संधी द्या असं आवाहन त्यांनी केलेलं आहे. आपल्याला अशाच राजकीय बातम्या हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा यूट्यूब चॅनल. धन्यवाद. हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.